नमस्कार. केबी मराठी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आलेलो आहे गारज येथे बोरसर सर्कलचे उमेदवार अजय पाटील चिगटगावकर व बोरसर गणातील मीनाक्षी मीनाक्षीताई पवार. पवार व मनोर गणातील राजू पाटील साळुंके हे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर जाणून घेऊया. आज आपल्यासोबत आहे बोरसर गटातील अजय पाटील चिगटगावकर. नमस्कार. नमस्कार. केबी मराठी आपलं स्वागत आहे. तर अजय पाटील, आपण जिल्हा परिषदमधून उभे आहात. तर जिल्हा परिषदच्या माध्यमातून जी काही कामं केलेली आहे शिवसेनेच्या माध्यमातून, तर काही कामाचं आपण सांगाल? जिल्हा परिषद बोरसर गटातून शिवसेना भाजप या महायुतीतर्फे मला तालुक्याचे आमदार कार्यसम्राट रमेश पाटील बोरणारे प्राध्यापक यांनी, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगटगावकर या दोघांनी मला बोरसर गटाची उमेदवारी दिली. खाली बोरसर गणातून माझ्यासोबत आमचे माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष दिनकर बापू पवार यांच्या भाऊजाई मीनाक्षी दिदी दादासाहेब पवार या बोरसर गणातून आपल्या शिवसेना पक्षातर्फे उमेदवार आहेत. मनोर गणातून आमचे मित्र राजेंद्र पाटील साळुंके हे मनोर गणातून शिवसेना पक्षातर्फे उमेदवार आहे. आमची तिघांची निशाणी धनुष्यबाण आहे. आपण प्रश्न विचारला विकासाच्या बाबतीत बोलायला गेलं तर वेळ पुरणार नाही. तालुक्याचे आमदार बोरणारे सर यांच्या माध्यमातून आता आपण गारज इथे बसलोय तर गारजच्या बाबतीतच बोलू. गारज इथे लग्न मंडपासाठी सरांनी 25 लाख रुपयाचा मोठा डोम दिलेला आहे. पेवर ब्लॉक दिलेले आहे. गारज हे महत्वाच्या रोडवरचं एक मोठं गाव आहे. आजूबाजूच्या खेड्यापाड्यांचा इथे फार संबंध येतो. प्रत्येक खेड्यातून गारजला येण्यासाठी डांबरी रस्ते केले आहेत. मनूरमध्ये सुद्धा मंगल कार्यालयासाठी 60 लाख निधी सरांनी दिला आहे. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर तिथं 40 लाख रुपयाचे पेवर ब्लॉक बसवण्यात आले. तर विकासाच्या बाबतीमध्ये सरांचा दृष्टिकोन पूर्ण तालुक्याला माहिती आहे. केंद्रापासून राज्यापर्यंत भाजप शिवसेना महायुतीची सत्ता आहे. खाली सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये याच विचाराचे जर लोक निवडून आले तर जो काही तालुक्याचा विकास सर 100च्या स्पीडने घेऊन जात आहे तो विकास आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली, सरकार आपलं आहे त्या माध्यमाखाली 120च्या स्पीडने कसं घेऊन जाता येईल हाच आमचा प्रयत्न राहील. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही इथं उभा आहे. याआधी या गटाचं प्रतिनिधित्व बापूंनी केलं होतं. त्यांच्या माध्यमातून इथं खूप मोठा विकास झाला. बोरसर भागातील एरिया पूर्ण सुजलाम झाला. त्यांनी 9 पेटीवर तिकडे बसवले, रस्ते दिले. आनंद रस्ते सुद्धा इथं मागचे उमेदवार होते त्यांनी त्यांचा प्रयत्न केला रामारी बापूंनी की या गटामध्ये कामं करावं. त्यांच्या प्रेरणेने त्यांनी भरपूर कामं केली. सरांच्या माध्यमातून पानर रस्ते झाले असतील, गाई गोठे, कांद्याच्या चाळी, कामं सांगावं तेवढे कमी पडते. आम्ही सुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली, आदेशाखाली आणि जनतेची सेवा आमच्या हातून याच्या आधी घडली, इथून पुढे घडत राहील हे आम्ही शब्द देतो. यापुढील काही कामं, शेतकऱ्यांची काही प्रश्न असतील, काही पानंद रस्ते असतील, शेतीसाठी जाण्यासाठी रस्ते नाहीत काही बऱ्याचशा लोकांना, त्याबद्दल आपण काय सांगाल? आम्ही आता प्रचार फिरताना आम्हाला लोकांनी खूप समस्या सांगितल्या. त्या समस्या आम्ही काळजीपूर्वक आमच्या याच्यामध्ये लिहून घेत आहोत. त्याच्या बाबतीत सरांशी चर्चा करत आहोत. निवडणुका झाल्यानंतर जिल्हा परिषद माध्यमातून जे प्रश्न असतील ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू आणि सरकारच्या माध्यमातले जे आहे ते आम्ही आदरणीय सरांना सांगू. छोटे मोठे आपण सांगितले रस्त्याचे प्रश्न आहेत. काही ठिकाणी काही लोकांच्या अडचणी असतात, ते लोक तिथं त्या रस्त्याला जागा देत नाही. त्याच्यासाठी आम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करू व रस्ता करण्याचा प्रयत्न. आणि जिल्हा परिषदमध्ये गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा असेल, इथं कुठं शिक्षकाची कमी असते, कुठं स्टाफची कमी असते. जिल्ह्यामध्येच त्याचा तुटवडा आहे, पण आम्ही त्यातल्या त्यात प्रयत्न करू की जिथं कमी आहे तिथं जिल्हा परिषद तर्फे स्टाफ देण्याचा प्रयत्न. आता भाजप आणि शिवसेनेची युती आहे, तर भाजप आणि शिवसेना मिळून आपण सर्व एकत्र म्हणून काम करणार? हो, सर्व एक दिलाने एकजुटीने काम करत आहोत. भाजपचे सुद्धा सर्व पदाधिकारी माझ्या संपर्कात आहेत. शिवसेनेचे सर्व पदाधिकारी एकदम जोमाने कामाला लागले. माझा विषय निश्चित आहे, यात माझ्या मनात काही शंका नाही. मतदारांना काही आवाहन करू शकतो? मतदारांना एकच आवाहन करतो, माझ्या मायबाप जनतेला मी विनंती करतो, माझी पूर्णपणे आपली सेवा करण्याची इच्छा आहे आणि भाजप शिवसेना महायुतीकडून मी उभा आहे. आपला आशीर्वाद माझ्या पाठीमागे असू द्या.
मी सेवा माझ्या हातून घडेल यात मी हे तुम्हाला पूर्णपणे विश्वास देतो या गोष्टीचा. धन्यवाद. आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहिलेले माझे सदस्य आहेत बोरसर गटातून, ते दिनकर बापू पवार. जाणून घेऊ ते काय सांगतात. आताच अजय पाटील बोलले, आमदार साहेब बोलणारे सर असतील, माझे आमदार बोरसर पाटील असतील. आणि मला पण मागच्या 2012 ते 2000 संधी मिळाली. त्या काळामध्ये मी सिंचनाचं बरंच मोठं काम आमच्या गावात सर्कलमध्ये पण बराच विकास केलेला आहे. आता पुन्हा मतदाराला आवाहन करतो की तुम्हाला कुठल्याही प्रकारची कामाची उणीव भासणार नाही. आम्ही उपलब्ध आहे पंचायत समितीच्या दालनामध्ये काळात 10 लाख 24 तास उपलब्ध आहे. त्याच्यामुळं विकास हा गोष्ट म्हणजे त्याच्या कशासाठी पंचायत समितीच्या कुठल्या कामासाठी कुठली अडचणी येत नाही. आज आपण शिवसेनेच्या माध्यमातून बोरणारे सरांनी केलेली कामे व त्यांचं मिळणारं पाठबळ व त्यांच्या कामामुळे आज आपल्याकडे ते तरुण उमेदवार अजय पाटील, मनोर गणातील राजू साळुंके व बोरसर गणातील मीनाक्षीताई पवार या उभ्या आहेत. त्यांचा विश्वास आहे की ते सर्व मिळून त्यांची कामं होणार आहे आणि भविष्यातही ते कामं करतील असे त्यांनी मतदारांना ग्वाही दिलेली आहे. कॅमेरामॅन संदीप गायकेसह मी कैलास कोतकर, KB न्यूज मराठी.